आज आमच्याकडे पातोळी आहे आणि पातोळीसाठीचं स्पेशलायझेशन येस आता ती मी बनवणार आहे. ते आपण पाहू शकतो. येस एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता. आपण पाहू शकतोय. सो आपण बघणार आहोत ती सुद्धा पातोळी कशी बनते आणि काय होते ते. तर बाप्पाच्या दर्शनाला आलोय आणि एक खास पदार्थ बनतोय शर्मिष्ठाकडे आणि काय आहे मला माहिती आहे पण तिच्या तोंडून ऐकूया तो कसा बनतो आणि काय. सो काय स्पेशल आज बाप्पाला म्हणजे पहिल्या दिवशी सगळ्यांकडेच उकडीचे किंवा तळलेले मोदक असतात आणि आज आमच्याकडे पातोळी नावाचा प्रकार आहे. पातोळी इज बेसिकली हे हळदीचं पान आहे. ओके. तर हळद म्हणजे आपली प्रॉपर जी आपण खायची हळद आहे ती त्याचं हे पान आहे आणि त्या पानामध्ये हे मी इथे तांदळाचं पीठ जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, थोडासा गूळ, थोडंसं मीठ असं करून त्याचं मिश्रण तयार केलं आणि इडली सारखं बॅटर केलं. अच्छा. इडली डोशासारखं असतं ना तेवढी कन्सिस्टन्सी. ओके. ते आणि आपण जो याच्यासाठी चव बनवतो उकडीच्या मोदकासाठी किंवा तळलेल्या मोदक तसा बनवून घ्यायचा. हळदीच्या पानावर हे टाकून लेअर याचा त्याच्यावर ते पसरवायचं आणि हे अशा पद्धतीने मिटलं की झालं आणि हे लॉक होतं बरोबर चिकटतं कारण ते आहे आणि असं हे वाफवायला जसं उकडीचे मोदक वाफवतो तसं. तर पण हळदीच्या पानांचा स्वाद जो काही उतरतो असा एक माइल्ड त्याची काहीतरी गंमत वेगळी आहे आणि चित्राला यासूला खायला मिळणार. येस. आणि मी आता तेच सांगणार होते की आम्ही मस्त जेवणार आहोत शर्मिष्ठाकडे आणि आवर्जून हे जे काही पातोळ्या त्या बनतायत त्यामुळे थोडासा वेळ लागेल पण ठीक आहे. ह्याच्यासाठी थांबायला कोणाला नाही आवडणार आणि इतक्या मस्त छान पद्धतीत ती करते ते बघा. तो जो काही प्रॉपर लेयर येऊन मनापासून करते. हो कारण कुकिंग माझं पॅशन आहे आणि मला खूप आवडतं कुकिंग करायला आणि सगळ्यात म्हणजे खायला तर आवडतं पण खायला घालायला जास्त आवडतं. त्यामुळे चित्राला सध्या सुट्टी आहे का? हो म्हणजे पहिल्या दिवशी सुट्टी, मग 2 दिवस शूट, परत सुट्टी, परत शूट असं चाललंय. कारण काय आहे की सध्या मी मालिकेत सुद्धा काम करतेय. ऍक्टर म्हणून भूक काही संपणार नाहीये आणि ती संपूही नाहीये खरंच. कारण अनेक आपले प्रेक्षक आहेत आणि ज्यांना काम बघायचंय बरेच लोक म्हणतात पण की नाही तू परत काम कर म्हणून. तर एक तर त्यांच्यासाठी सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ऍक्टर असल्यामुळे आतलं जे काही खूप सारे इमोशन्स चांगले वाईट रागाचे रडायचे हे सगळे त्या ऍक्टिंगच्या माध्यमातून बाहेर काढता येतात. सो हा एक आम्हाला प्लस पॉइंट असतो नेहमी ऍक्टर्सना की त्या इमोशन्सचा आम्ही वापर करतो आणि त्यामुळे मी आता परत ऍक्टिंग चालू केली. सो तिचं सुरू राहू दे. तिला आपण थोडंसं कारण की आम्हाला खायचं आहे ते त्यामुळे तिला वेळ देणार आहोत आपण आणि नंतर तिच्याशी गप्पा अजून मारायच्याच आहेत. चला.